हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मनीज लाईफस्टाईल. गाईज मी ऊलचं आज हे बनवलेलं आहे, मुलीला क्रॉप्ड टॉप बनवलेला आहे आणि तो बनवून झाल्यानंतर लगेच कटिंग करायला घेतलेली ब्लाऊज. ऑफच्या दिवशी कटिंग करून ठेवते आणि सांगण्याचा हेतू हा आहे की कोणाला जर कटिंग पाहिजे असेल परफेक्ट तर आमच्याकडे ते अवेलेबल होऊन जाईल. तुम्हाला तसं कमेंट करा तुम्ही, कारण की माझ्याकडनं जर पॅटर्न घेतले तर फिटिंगची गॅरंटी आणि परफेक्ट बसणं ही गॅरंटी. कारण की खूप साऱ्या लेडीज ज्या आहेत नवीन शिकणाऱ्या पण आहेत, त्या घेऊन जातात, फक्त ब्लाऊज शिवता आलं पाहिजे. तर तुम्हाला या पॅटर्नचा चांगला यूज होईल हवा असेल तर तसं तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कारण की मी स्वतःसुद्धा तसंच करते की एकदाच पॅटर्न बनवून ठेवते आणि नंतर मग मला जसं वाटेल, जसा वेळ मिळाला तसं मग मापं काढत बसण्यापेक्षा एकदा पॅटर्न ठेवले की आपल्याला आरामात 2 मिनटाच्या आतमध्ये ब्लाऊज कटिंग होऊन मिळते. त्याच्यामुळे कधीही पॅटर्न असलेले खूपच चांगले असतात, पण पॅटर्न परफेक्ट आणि मास्टर कटिंग त्याच्याने फिनिशिंग पण सुंदर येते आणि परफेक्ट ब्लाऊज होतं. नंतर आपल्याला बघायलाच लागतं, म्हणतात ना, वेळेनुसार काळ बदलला आणि काळानुसार आपण. तर तसंच तर हे पॅटर्न ठेवल्यानंतर पटकन कटिंग करून मी 5-6 ब्लाऊज तरी ठेवून देत असते. मग नंतर जसा वेळ मिळेल तसा हळूहळू एक ब्लाऊज शिवत असते. कधी मला 2 ऑफ असतात, तुम्हाला माहिती मी जॉब पण करते, 2 ऑफ असतात, कधी मला एकच असतो. सिंगल ऑफमध्ये माझ्या काही होत नसतं, म्हणजे ब्लाऊज शिवणं होतच नाही. घरातल्या इतर कामांमध्येच खूप बिझी असते, पण वेळ जसा मिळेल तसं मी एखाद ब्लाऊज असं काढत असते. कारण की आता सध्या जरा कपडे कमीच आहेत, लग्न सीझन अजून चालू झालेले नाही आहेत आणि सीझन चालू झाला की मग आम्हाला कसाही वेळ काढून ते करायलाच लागतं. हे बघा, पॅटर्न असे नुसते आखायचंच काम असतं, दुसरं काहीच नाही. बरं, दुसरी गोष्ट सांगते मी की पहिले जर का तुम्हाला फिनिशिंग पाहिजे असेल छानपैकी अशी, तर तुम्ही कुठलाही कापड आधी हातात घेतल्यानंतर त्याला प्रेस करा. प्रेस केल्यानंतर खूप सुंदर फिनिशिंग येते आणि आपल्याला पण शिवायला पण मजा वाटते. की खरंच चुरगळे कपडा असा चुरगळा वरगळा पडलेला असला, आणि तसंच काही काही ठिकाणी मी बघितलं आहे लेडीज म्हणजे असं प्रेस वगैरे करून करत नाहीत, तर ते चांगलं नाही दिसत. हे बघा, मी माझ्या मोठ्या घरी आलेली आहे, 2 दिवसाचा ऑफ आहे माझा आणि मला झाडांचा पण खूप छंद आहे, अतिशय प्रचंड आवड आहे झाडांची. तर त्याच्यामुळे मी इकडे आलेली आहे आणि मला नवीन कुंड्या आणून बरेच दिवस झालेले. तर कधी ना कधी म्हटलं जसा वेळ मिळेल तसं मी येऊन ह्या कुंड्यांमध्ये हे रोपं लावेल. याचे छान पिलू झालेले होते 2-3, मी एकातनं काढून दुसऱ्यात टाकले. खूपच मजा आली मला. आणि हे जिन्यावरचे सगळे स्नॅक प्लॅन्ट आहेत, ते सगळे काढून मला वेगळ्या ठिकाणी लावायचे आहेत, कारण जिन्यामध्ये अडचण होत होती. चला, तर आल्यानंतर पुन्हा मी आलेले इकडे घरी आणि एक ब्लाऊज घेतलं आहे शिवायला. ते शिवल्याशिवाय चैन नाही पडणार, कारण कटिंग केलेली होती म्हणून पटकन मला इझी गेलं शिवायला आणि तेच मी इथे शिवते, कारण अजून बरेच कामं उरकायचे आहेत. ऑर्डर जशा असल्या ब्लाऊजांच्या तशा, फक्त एवढंच आहे की अर्जंटच्या ऑर्डर आता सध्या नाही आहेत. तर म्हणून जेवढं ज्याने जसं सांगितलेलं आहे तसं करून पटापट देऊन देते सध्या तरी. याच प्रकारे मी असे थांबून थांबून कामं करून घेते माझे. नंतर मला देवासाठी नैवेद्य बनवायचं होतं, म्हणून मग शिरा बनवायला घेतलेला आहे प्रसादाला. आणि आज मी शिरा गुळाचा बनवणार आहे, कारण की साजूक तूपच घालते गुळाच्या शिऱ्यामध्ये, पण मी गुळाचा बनवला कारण की मला खूप मनापासून इच्छा होती की
की आज गुळाचा शिरा बनवावा. नंतर देवाचे सगळे भांडी वगैरे घासली, दूध तापवली आणि त्याच्यानंतर पुन्हा मी वळले आपल्या रोजच्या रुटीनकडे. हे देवाचे सगळे भांडी वगैरे घासून मला ठेवायला लागतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला नैवेद्य द्यायचं असलं तर ते फ्रेश राहतात. पुन्हा मी नैवेद्य देताना पुन्हा घासून घेत असते, कारण की जरी घासलेले असले तरी पुन्हा अजून घासून ठेवते. ही स्वामींची पूजा झालेली आहे, स्वामींना नैवेद्य दाखवूनही झालेला आहे माझा. आणि अशा प्रकारे आजची दिनचर्या माझी मी आटपलेली आहे. पुन्हा मला ब्लाऊज शिवायला बसायचं आहे. सेकंड ब्लाऊज आहे हे, आणि पुन्हा मी ब्लाऊज शिवायला बसून गेलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावरती असून द्या. मैत्रिणींना तुम्हालाही बिझनेस करायचा असेल तर शिवणाचं काम किंवा कुठलंही विणकाम असो, शिवणकाम असो, प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला पैसा कमवता येतो. पूर्वी पैसा खूप थोडा होता, आता पैसा खूप जास्त आहे. फक्त आपला वेळ पाहिजे. तर त्याच्यामुळे पैसे कमवणं इझी आहे आणि म्हटलं तर मेहनतीचं पण आहे. नंतर मग संध्याकाळची तयार केली, गाजरचा हलवा आणि मटार पनीरची भाजी. असा सगळा दिवस माझा आजचा गेलेला आहे. नंतर मी इथे एक गोष्ट सांगते. हे फूल मी बनवलेलं आहे आणि त्याची मला ऑर्डर होती, तर मी ही ऑर्डर पूर्ण करून हे फूल विकलेलं आहे. तर तसंच काही ना काही चालूच असतं माझं. तर तुम्हाला पण आयडिया देते की अशा काहीतरी वस्तू बनवा. थोडक्यात ते विकल्याही जातात पटापट आणि माझ्या संपल्या पण सगळ्या. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इकडे माझं कामं संपणार नाही. आता मी लावलेला आहे पुलाव बनवायला. तीच ती तयारी करायची. उद्या पुन्हा जॉबला जायचं आहे. भेटू मग पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, सी यू. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा. चलो बाय. पुन्हा भेटू. खूप उशिराने व्हिडिओ येतो माझा, पण नाईलाज आहे, कारण मी आता नवीन नवीन गोष्टी शिकते आणि नवीन नवीन गोष्टी बनवायला पण मला आवडतं. आणि त्याच्यातच नुसत्या बनवून ठेवत नाही, त्या मी विक्रीसुद्धा करते आणि घेतातही. सगळेजण आवर्जून घेतात, तर मला पण 2 पैसे मिळतात आणि माझा छंद पण पूर्ण होतो. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी जेवण बनवून घेते. बाय बाय.